डिअर फ्रेंड्स, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये एस-एस-सी बोर्ड एक्झामिनेशन्स म्हणजे इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेत जे महत्त्वपूर्ण ग्रामर विचारलं जातं ते महत्त्वपूर्ण ग्रामर सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडीमध्ये 10 मार्काचे ग्रामर विचारलं जातं ते आपण पार्ट टू पार्ट वन बाय वन शिकणार आहोत. ते कसं, तर ही प्रश्नपत्रिका पहा. ही 10वी बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे आणि या 10वी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत इथं दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 1 सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी. लक्षात 10 मार्काचे आहे. डू आहे डिरेक्टेड आणि हे एकंदरीत 6 प्रश्नांचा संच आहे 10 मार्कासाठी आणि ते 10 मार्क जशाचे तसे तुम्हाला मिळवायचे असतील तर सेक्शन वाईज तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप पार्ट टू पार्ट ग्रामर समजून देणार आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आणि बोर्डाच्या 10वीच्या बोर्ड एक्झाममध्ये तुम्ही ते सोडवायचे आहे. ही अशी प्रश्नपत्रिका असते मित्रांनो 10वीची, लक्षात घ्या. ओके. सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी 10 मार्क्स डू आय डिरेक्टेड. मग पार्ट 1 मध्ये आपण पहिला प्रश्न घेणार आहोत. तो म्हणजे काय, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. सूचना आधी समजली पाहिजे. पहिला ग्रामरचा प्रश्न काय विचारला गेला आहे तुम्हाला ते बघा. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर म्हणजे काय, तुम्हाला असे 4 शब्द दिले असतील, ते इनकम्प्लीट असतील, अपूर्ण असतील, तर त्याच्यामध्ये योग्य लेटर भरून, लेटर म्हणजे पत्र नाही तर अक्षर, योग्य अक्षर भरून ती स्पेलिंग कंप्लीट करायची असते. ते कसं, त्या या एक्झाम्पलवरून तुम्हाला समजेल. आता मी जसं भरतोय त्यापासून तुम्ही ते अंडरस्टँडिंग करायचं आणि परीक्षेत, बोर्डाच्या परीक्षेत, 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत ते भरायचे आहे. जसं बघा NRAC. आता हे शब्द आहे तो अपूर्ण आहे, त्याच्यात एक लेटर टाकावं लागेल म्हणजे अक्षर टाकावं लागेल, तेव्हा तो कंप्लीट होईल. मग जरा विचार करून भरायचं. असं उभं कोणत्याही ABCD मधलं अक्षर टाकून शब्द तयार होत नाही. त्या शब्दाचा अर्थ झाला पाहिजे. ओके. आता बघा NRAC इथं तुम्हाला एक लेटर भरायचे आहे. मग लेटर भरलं, अक्षर भरलं तर ते कंप्लीट होईल. जसं NRAC आहे तर याच्यामध्ये आपण यू भरला, NURAC तर काय झाला, नर्स. असं योग्य लेटर अक्षर भरायचे आणि कंप्लीट शब्द तयार करून द्यायचा, त्याला तुम्हाला मार्क्स भेटणार आहे. दुसरं UND-R. मग काय भरणार इथं, तर आपण इथं ई भरला तर कंप्लीट सेंटेन्स झाला. UNDR अंडर. मग अशा पद्धतीने तुम्हाला ते मार्क्स देऊ शकता. CL-MB. मग आता ह्याचं कोणतं अक्षर भराल, CL-MB, तेव्हा तो कंप्लीट वाक्य होईल, शब्द होईल. तर इथे तुम्हाला विचार करून भरता यायला पाहिजे. आय भरला, मग CLIMB क्लाइम असा शब्द तयार झाला, तुम्हाला त्याचा मार्क्स भेटू शकता. M-GST. मग इथं कोणतं अक्षर भराल, इथं आय भरला तर तो शब्द तयार होईल MIGST माईट. हे सोपं आहे. D-G. कोणतं अक्षर भराल तर कंप्लीट वर्ड होईल DOG डॉग. असे योग्य लेटर म्हणजे अक्षर भरून तुम्हाला क्वेश्चन फर्स्ट मधला सेक्शन फर्स्ट सोडवायचं आहे. लक्षात. अशा पद्धतीचे ग्रामरचे स्टेप बाय स्टेप या प्रश्नामधले ग्रामरचे क्वेश्चन कसे असतील ते तुम्हाला मी सांगत जाईल. तर अशा पद्धतीच्या व्हिडिओंना तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.